नमस्कार ताईंनो, सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर ताईंनो, लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सीसाठी सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे ओ-टी-पी प्रॉब्लेम. ताईंनो, बऱ्याचशा महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा ओ-टी-पी मिळत नव्हता, त्यासाठी त्यांची ई-के-वाय-सी करायची राहिली आहे. परंतु आता तुम्हाला इथे घाबरून जायची गरज नाही आहे ताईंनो, कारण ओ-टी-पी तुम्हाला इथून पुढे लागणारसुद्धा नाही आहे. आणि तुम्हाला तुमचा जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते कसं सॉल्व्ह करू शकता या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी सांगणार आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता दुसरे ओ-टी-पीची इथं गरज संपली आहे. बिना ओ-टी-पीची तुम्ही के-वाय-सी कशी करू शकता या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि मी इथं के-वाय-सी कशी केली आहे ते पण तुम्हाला सांगतो. सविस्तर इथं माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवला असेल मोटिवेट मिळतं ताईंनो. तर ताईंनो, तुम्ही इथं बघू शकता बऱ्याचशा महिलांचा एक कॉमन प्रॉब्लेम आणि सर्वात मोठा चर्चेतला विषय म्हणजे पती वडील नसतील तर आई किंवा भाऊ यांचा ओ-टी-पी चालतो का? तर तुम्हाला न ओ-टी-पी लागण्याचा मेन कारण म्हणजे तुम्ही इथून के-वाय-सी होऊ शकते का आणि ती होते का? तर मी याचं तुम्हाला सविस्तर माहिती करून सुद्धा बघितलं आहे आणि मी ते झालेलं आहे का नाही तुम्हाला मी माहिती सर्व डिटेलमध्ये सांगणार आहे. तर ताईंनो, इथं बघू शकता आपले जे काय फॉलोअर्स म्हणजे जे काय सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला एक कमेंट केला आहे, दादा आई आधार ओ-टी-पी टाकून ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे. तर यांनी आईचा ओ-टी-पी टाकून ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे ताईंनो. परंतु हे किती म्हणजे योग्य आहे हे आपण इथं सांगू शकत नाही, कारण इथून सरकारकडून स्वतः काही याच्याबद्दल माहिती आली नाही. सध्या सोशल मीडियावरती हे व्हायरल होत आहे जे की ई-के-वाय-सी आपण करू शकतो. परंतु आत्तापर्यंत याच्यावरती महिला व बालविकास मंत्री किंवा सरकारकडून अशा कोणत्याही याचा म्हणजे माहिती आलेली नाही आहे. तर तुम्ही इथं के-वाय-सी करणे ही योग्य आहे का? तर हे कदाचित आता सांगू शकता येत नाही आहे, कारण यांनी केली आहे आणि ती के-वाय-सी पण यांची झालेली आहे. तुम्ही इथं बघू शकता यांनी सांगितल्यापर्यंत ह्या म्हणाल्या आईचा आधार ओ-टी-पी टाकून ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे त्या असं म्हणाल्या. परंतु ई-के-वाय-सी आपल्या नातेवाईकातला कोणाचा पण ओ-टी-पी टाकून आपण ई-के-वाय-सी कंप्लीट होत आहे. परंतु ते पुढे चालून तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो असं आपल्या इथं खूप जास्त चान्सेस आहेत. आणि त्यांना सरकारला फक्त एक कारण लागतं की यांनी ह्या चुकामुळे यांची के-वाय-सी यांचा लाभ बंद होऊ शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि या प्रकारची तुम्ही के-वाय-सी करू नका. होती पण अद्याप जर अपडेट आलं तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळून जाईल. त्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सबस्क्राईब केलेलं असेल तर तुम्हाला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन मिळून जाईल. आणि याच्यावरती आता लवकर अपडेट येईल असा अंदाज खूप वर्तवला जात आहे, जेणेकरून माहिती आली तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओ बनवून कळवेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.